बातमी बघितलेली असेल की बांगलादेश सरकारने कांद्याच्या आयातीला मर्यादित परवानगी दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल महाराष्ट्रात बातम्या सुरू झालेल्या आहेत, पूर्ण देशभरात बातम्या सुरू झालेल्या आहे. परंतु त्याचं सत्य काय आहे आणि त्याचे परिणाम पुढे काय होणार आहे किंवा काय होऊ शकतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे, महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर दररोज 1500 टन कांद्याला बांगलादेश सरकारने परवानगी दिलेली आहे, म्हणजे IPA परमिट म्हणजे इम्पोर्ट करण्याचं परमिशन दिलेलं आहे. परंतु ते नेमकं भारतातून दिलेलं आहे का त्याच्यात कुठल्या बाहेरच्या वेगळ्या देशातून परवानगी दिली याच्यात बातम्यांमध्ये स्पष्टता नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की येणाऱ्या काळात ही परवानगी किती दिवस पुढे चालू ठेवणार आहे याच्याबद्दल कुठली परवानगी म्हणजे स्पष्टता मीडियामध्ये नाही किंवा बांगलादेश सरकारकडून सुद्धा सांगण्यात आलेलं नाही. फक्त सध्या तात्पुरती परवानगी दिलेली आहे. म्हणून भारतातल्या शेतकऱ्यांनी किंवा काही तथाकथित सरकारचे जे चाटुकार असतात, चाटुकार पत्रकार असतात, त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहे. व्हॉट्सअपवर वगैरे ते मेसेज टाकायला लागलेले. म्हणून लगेच शेतकऱ्यांनी पण हुरळून जाऊन लगेच कांद्याला आता भाव वाढल वगैरे थोडेफारशे 100-200 रुपयांनी, 100-200 रुपयांनी फक्त भावात सुधारणा झालेली आहे आज काल रात्री बातमी आल्यानंतर. परंतु ही भाववाढ तात्पुरती असू शकते. येणाऱ्या काळात जी आयात बांगलादेशने करण्याचं ठरवलेलं आहे, हे किती दिवसासाठी ठरवलेलं आहे हे अजून स्पष्ट नसल्यामुळं. तसंच महत्त्वाचा मुद्दा ह्या व्हिडिओमधला असा आहे की भारत सरकार बांगलादेशला कांदा पुरवणार का, किंवा जरी भाववाढ थोडीफार झाली तर येणाऱ्या काळात भारतातच भाववाढ होऊन लगेच ग्राहक कांद्या वाचून तरफडून मरतील ह्या भीतीनं नरेंद्र मोदी कांद्याची निर्यात ठप्प करू शकतात. ही पण सगळ्यात मोठा धोका याच्यात आहे. नरेंद्र मोदी सारखा मोठा माणूस या दोन्ही बांगलादेश सरकार आणि भारतातला शेतकरी यांच्यामध्ये ही मोठं व्यक्ती उभी आहे जी ठरवणार आहे की निर्यात किती दिवस चालू ठेवायची किंवा ती निर्यात सतत ठेवायची की नाही, किंवा तिच्यात खंड आणायचा का नाही, कसं करायचं हे प्रत्यक्षात मोदी ठरवतील. आणि ते कशासाठी ठरवतील की ग्राहकांचं हित पाहून. परंतु गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांचं मरण झालं, त्याच्याबद्दल ते कुठलाही विचार करणार नाही. याच्यात भाववाढ फक्त 2,000 पर्यंत जाऊ शकते असं बऱ्याच व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे खूप काही फायदा शेतकऱ्यांचा होणार नाही. अगोदरच कांद्याला 3,000 प्रति क्विंटल भाव पाहिजे, परंतु आता कांदे विकत आहे 1,000-1,200. ते जर 2 पर्यंत गेले तर थोडा दिलासा आहे, परंतु 3 पर्यंत जायला पाहिजे. आणि 3 पर्यंत जर गेले किंवा 2 पर्यंत जरी गेले 2,000 रुपये प्रति क्विंटल, तरी भाजपच्या किंवा जे सरकार आहे किंवा नरेंद्र मोदी यांच्या पोटात दुखायला लागू शकतं. शेतकऱ्यांचं हित न होऊ देता ग्राहकांचं हित याच्याकडे ते लक्ष देतील. परंतु हिंदू शेतकरी कसा खड्ड्यात जाईल याची व्यवस्था मात्र ते येणाऱ्या काळात 2,000च्या वर जरी भाव जायला लागले 2100-2200, लगेच ते निर्यात ठप्प करू शकतात किंवा निर्यात बंद करू शकतात एका रात्रीत, एका मिनिटात. हा धोका पण आहे. म्हणजे लई हुरळून जाऊ नका एवढंच मला याच्यातून सांगायचंय. आणि खूप काही दिलासा वगैरे असं काही आनंदाची बातमी असं काही समजू नका. आणि म्हणजे जे काही उड्या मारायला लागलेले काही लोक, तर तसं काही नाहीये. मागच्या काळात प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. 8-8, 9-9 महिने ज्या शेतकऱ्यांनी कांदा ठेवला त्यांचा कांदा खराब झाला. कांद्याचं वजन प्रचंड प्रमाणात घसरलेलं आहे. घट आलेली त्यांच्या म्हणजे वजनामध्ये कांद्याच्या. परिणामी शेतकऱ्यांना फायदा खूप होणार आहे असं काही नाही. उगाच 5-10% शेतकऱ्यांचा आता कांदा शिल्लक राहिलेला आहे. लाल कांद्याचं तर अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पीक हातात आलेलं नाहीये. 30-40%च फक्त जे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे जेवढं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा. म्हणून खूप फायदा होणार आहे. खूप आनंदाच्या उकळ्या फुटवून आनंदाने उड्या मारण्यासारखी ही परिस्थिती नाहीये. याच्यात मोठा धोका आहे आणि तो धोका आहे नरेंद्र मोदीच्या यांच्या डोक्यात असलेला शेतकऱ्यांबद्दलचा द्वेष, शेतकऱ्यांबद्दलचा राग. कधीही कोणत्याही मिनिटाला ते निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांवर पुन्हा
संकट आणू शकतात. जे सांगायचे एकच आहे, खूप मोठे भाव वाढलेले नाही आणि खूप भारी झालेलं आहे, खूप चांगलं झालं आहे, असं पण काही समजू नका. फक्त थोडासा दिलासा मिळालेला आहे. धन्यवाद.